काकी आहेत त्यांना विचारूया जेवायला काय काय बनवलंय दुपारसाठी. नमस्कार मित्रांनो, मी आदी निबदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग करण्याचं खास कारण म्हणजे आज माझ्या वाडीची पूजा आहे. तर त्यासाठी मी गावाला आलोय. कोकणातील वार्षिक सार्वजनिक पूजा ही कशी साजरी केली जाते, दिवसभरात काय काय केलं जातं ते मी तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवेन. तर हा ब्लॉग एकदम स्पेशल होणार आहे तुमच्यासाठी. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघाल अशी अपेक्षा करतो. आणि आता या ब्लॉगला मी सुरुवात करतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी आता इथे आमच्या वाडीच्या एंट्रन्सलाच आहे. ही इथून आमचा हा रस्ता वरती वाडीत जातो आणि ही आमच्या गावातली शाळा आहे, 3 नंबर शाळा. तर 1ली ते 4थी पर्यंत मी इथे शिकलोय आणि नंतर मुंबईला गेलो. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे हा आमच्या वाडीच्या सार्वजनिक पूजेचा बोर्ड लावला आहे. आमची जी पूजा असते ती आमच्या सभागृहात असते. तर ते सभागृह मी तुम्हाला ज्यावेळी आलो होतो गुढीपाडव्याला, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो सभागृह. तर तिथेच आपली पूजा असणार आहे. ते आता तिकडे जातोय मी, तर तुम्हाला दाखवतो काय काय करतात ते. आता मी नाश्ता करायला आलो इथे बघू शकता तुम्ही. नाश्त्यामध्ये आहे इडली. तर ते माझा भाऊ पण नाश्ता करतोय. वैष्णवाचं नाव देते, सर्वांचा मान राखून. तर आपण इथे आलोय या घरामध्ये जेवायला. इथे वाढतात सर्वांनी जेवायला. तर आपण या इथे काकी आहेत त्यांना विचारूया जेवायला काय काय बनवलंय दुपारसाठी. तर काकी, आता दुपारच्या जेवणामध्ये काय काय मेन्यू बनवलाय? भात, गोडी डाळ, वांगा बटाटा पावटा भाजी, फणसाची भाजी, कांदा भजी, पापड, लोणचं, जिलेबी, पेढा. तर काकीने सांगितल्याप्रमाणे आता बघूया आपण कसं जेवण एकदम स्वादिष्ट झालंय का. तर काकीने या सर्व मिळून बनवलंय जेवण. आता जेवण झालंय सर्वांचं वाडीतल्यांचं. तर आता थोड्या वेळात महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू होईल. अरे एक खुर्ची कमी पाहिजे, हे काय प्रकार आहे? एक खुर्ची काढा, एक खुर्ची काढा. टाइम जास्त
महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झालाय. तर आता तुम्हाला दाखवतो हळदी कुंकाचा कार्यक्रम कसा असतो तो गावचा. साक्षी बाद झालेली आहे. साक्षी बाद मित्रांनो, आता तुम्ही बघितलं आम्ही आता इथे भजन केलं वाडीतल्यानी सर्वांनी आणि आता सर्वजण जेवायला चाललेत आणि जेवल्यानंतर आपले असणार डान्स आणि नाटक वगैरे ते तुम्हाला दाखवणार व्हिडिओ. मित्रांनो, आता जेवण झालंय आणि आता वाजलेत रात्रीचे 10. तर आता सांस्कृतिक कार्यक्रम ठरले होते आमच्या वाडीचे तर ते करणार आहेत. लहान मुलांचे आणि मोठ्या मुलांचे डान्स, मोठ्या बायकांचे वगैरे बघू शकता. आता हे पडदे वगैरे बांधतायत आणि आता थोड्या 10 मिनिटांमध्ये आता डान्स चालू होणार आहे. हर्षा निते सौरव उपाय काय, एक पत्रा आणायचा, 2-4 पर्यंत दगडी आणायचे, सिमेंट आणि कचाकच भरून पॅक करून टाकायचं. हापरे एवढा मोठा हॉबले भाई आता माझा अभिनव होणार. काय बघू ना बघू ना तू मला आवडली. तू खूप आहे ना हुंदर.